तर आज चाललो होतो आम्ही गिरनारला. गिरनार पर्वत खूप उंच आहे, जो की आता मी तुम्हाला दाखवले. तो इथून काहीच वाटत नाही, पण जसं आपण जवळ जाईल ना तसं लक्षात येईल. आणि जसं जवळ जाईल तसं पण तुम्हाला मी दाखवेल की किती मोठा गिरनार पर्वत आहे. प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण डोळ्याने पाहतो ना, त्यावेळेस विश्वासच बसत नाही की बाबा म्हणजे मोबाईलवर व्हिडिओमध्ये आपण पाहतो ना, त्याच्यापेक्षा ना खूपच वेगळं आहे तिथं सगळं. आणि खरंच खूप खूप सुंदर आहे आणि अनुभूती येते. आणि तिथं गेल्यानंतर सगळं आपलं काय जे दुःख आहे ते सगळं आपण विसरून जातो. तर आता आम्ही ना गिरणाच्या पायथ्याशी सुरू केलेली होती, म्हणजे जवळच केलेली होती, त्यामुळे पटकन आम्हाला गिरनारला जाता आलं. तरीसुद्धा आम्हाला निघायला उशीर झाला होता. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 8 वाजल्या होत्या. आणि अशा भिंतींना ना खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. देवांची चित्र होती, महादेवाचं चित्र होतं, त्रिशूल होता, पार्वती होती, अशी बरेच अशी चित्र होती. आणि बराच वेळ झाला होता आणि आता 8च वाजलेले आहेत. तर सूर्य बघा कसाच चमकतो. तर आता ना खरंच आम्हाला खूप उशीर झाला होता. सगळी अशी तिथे गेल्यानंतर म्हणत होती तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं, उशीर झालेला आहे. कारण पूर्ण हा पर्वत चढून दुसऱ्या पर्वतावर जायला तुम्हाला खूप वेळ लागणार. आणि आम्ही 8 वाजता स्टार्टिंग केलं बरं का तिथून. आणि आम्ही जाताना बरीच लोक माघारी वापस यायला लागलेली होती, कारण पहाटे लवकर, म्हणजे पहाटे म्हणण्यापेक्षा रात्रीच ती लवकर गेली होती. आणि पहाटे गेलेली आम्हाला निम्या रस्त्यामध्ये भेटत होती. तर आता वरती गिरनारवर जायचं आहे म्हटल्यानंतर काठ्या वगैरे घेऊन जावं लागत होतं, कारण सपोर्टला काठी लागत होती. कारण खडा सगळा असा पर्वत आहे, पायऱ्या खड्या आहेत. कुठंतरीच असं सपाट आहे की बाबा आपण व्यवस्थित चालू शकतो, पण ह्या काठ्या घेऊन जावंच लागतं. ह्या काठ्याने खरंच सांगते तुम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला. आणि खरं सांगते ही काठी ना दिसायला छोटी आहे, पण ह्या काठीनं ना एवढं छान काम केलं. म्हणजे 90-95% ह्या काठीवरतीच अवलंबून आम्ही चालत होतो. ह्या दिसायला पायऱ्या थोड्याशा खाली आहेत, पण म्हणजे अशा सपाट आहेत सुरुवातीला. नंतर मात्र खरा पिक्चर चालू होतं. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर पुढे आहे. आणि मंदिर म्हणजे पायऱ्यापासून, फर्स्ट पायरीपासून सुरुवात एंट्री करताना मारुतीचं मंदिर होतं. आणि मारुतीच्या मंदिरापाशी नारळ वगैरे फोडून सर्वजण एंट्री करत होते, कापूर वगैरे लावत होते. तर आम्ही नमस्कार वगैरे केला आणि नारळसुद्धा अर्पण करत होते तिथं. पुढे गेलो म्हणजे आपल्याला जो गिरनार पर्वत चढायचा आहे ना, त्याची शक्ती, त्याचं बळ आपण मारुतीजवळ मागायचं आणि पुढे जायचं. मी तर तसं केलं होतं की मारुतीला नमस्कार केला आणि बळ दे, शक्ती दे, सामर्थ्य दे, हा पर्वत मी चढू शकेल. कारण मला सर्वजण अशी म्हणायची की तुला चढणं शक्य नाही, तू चढू शकणार नाही, तुझं वजन आहे जास्त, ते वजन पेलायचं आणि तो पर्वत चढायचा, दिस इज इम्पॉसिबल असं म्हणायचे सगळे आणि हसायचे. आणि तिथं पण काठी घेताना सुद्धा मला म्हणाले, म्हणजे मिस्टरच म्हणाले की काठी जरा चांगली घे, कारण पर्वत चढायचा आहे म्हटल्यानंतर तुला मजबूत काठी लागेल असे म्हणायची. चेष्टा करायची सवय आहे त्यांना. पण आणि पुढं जसं जाईल ना तसं तुम्हाला आत्ताच घाम यायला लागलेला होता. पुढं तर ते किती लांबपर्यंत आम्हाला जायचं होतं. हा जो डोंगर दिसत आहे ना, तिथं आम्हाला पोचायचं होतं आणि तिथून पलीकडे जायचं होतं. एवढा लांब जायचं होतं. अशा पायऱ्या होत्या. आता पायऱ्या खड्या व्हायला सुरुवात झाली होती. आणि हळूहळू मिस्टरांची आणि मुलींची पावलं स्लो व्हायला सुरुवात झालेली होती, कारण त्या दोघांना चढावंसं वाटत नव्हतं. आणि त्यांच्यामुळे मी सुद्धा फार म्हणजे मलासुद्धा वाटायचं की ह्यांच्यामुळे मला परत यायला लागते का काय कुणास ठाऊक. 1,500पर्यंत पायऱ्या झाल्यानंतर मात्र दोघंसुद्धा म्हटले, म्हणजे मिस्टरच म्हटले की मला पायऱ्या चढणं होणार नाही. आणि रोपवे 9 वाजता चालू झाले, 9-9:30ला रोपवे चालू झालेलं होतं. आणि आम्ही ज्यावेळेस रोपवेकडे गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की रोपवे ट्रायल चालू आहे, वेळ लागेल असं म्हणत होते. मग आम्ही थांबत पाणी पीत सगळी म्हणजे थोडंसं रेस्ट घेत जात होतो पुढं. पण आमचा जो पुतण्या होता आणि माझा मुलगा जो होता तो मात्र थांबत नव्हते, सारखे असे पळत होते. आणि आम्ही तिघं मात्र फार दमलेलो होतो आणि मी सुद्धा दमलेले होते. फारच चॅलेंजिंग आहे हे, एवढं सोपं नाही दिसतंय तेवढं. आणि खरंच मला तर चढायचं नव्हतं बरं का,
पण आता ह्या रोपवे चालू नाही म्हटल्यानंतर आम्ही इकडे आलो आणि ज्यावेळेस आम्ही 1,500-2,000 पायऱ्या चढत आलो ना, त्यावेळेस आम्हाला दिसलं की रोपवे चालू झालेला आहे. आणि 2,000 पायऱ्या चढत आल्यानंतर मग मिस्टरांना थकल्यासारखं झाल्यानंतर तर आम्ही एका जागेला थांबलो होतो आणि आमचं डिस्कस चाललं होतं की म्हणजे परत माघारी जायचं का काय असं डिस्कस चाललं होतं. आणि शेजारून जाणाऱ्या माणसांनी ऐकलं ते की आम्ही परत जायचं म्हणतोय वगैरे, तर ते म्हटले की तुम्ही परत जाऊ नका, 2,000 पायऱ्या तुम्ही वापस जाणार आहात तर जाऊ नका, कारण फार गुडघ्यावर ताण येईल आणि आता इथपर्यंत आला आहे तर पुढं थोडं थोडं असं हळूहळू करत चाला, तर इथून माघारी जाऊ नका असं म्हणत. मग त्यांनी काय केलं, मिस्टरांना पेन किलरची गोळी दिली आणि नंतर मग ते पुढं पायऱ्या चालायला लागले. तर साधारण ना त्रिशा आणि मिस्टर हे 5,000च पायऱ्या चढले बरं का. तिथून पुढं नाही म्हणले आम्हाला चालणं होणार नाही. मग तिथून ते रोपवे जवळ थांबले आणि तिथून पुढे ज्या 5,000 पायऱ्या होत्या तो तर मात्र भयानक पिक्चर होता, कारण ते शब्दात सांगू शकत नाही इतका भयानक. तर हे जे मंदिर दिसत आहे ना, हे दुसऱ्या डोंगरावरून शूट केलेलं आहे. आता हा डोंगर सोडून त्या डोंगरावर जायचं होतं, म्हणजे ह्या डोंगरावर अलीकडच्या डोंगरावरनं चालून नंतर मग पलीकडच्या पर्वतावरती जायचं. तर आता इथपर्यंत आम्ही 5,000 पायऱ्या चढून आलो होतो आणि इथून पुढं आता 5,000 पायऱ्या होत्या, ज्या की पुढचं डोंगरावर म्हणजे त्या मंदिरापासून पुढे ह्या मंदिरापासून पुढे आपल्याला 5,000 पायऱ्या आणखी चढायचे होते. जे छोटं मंदिर दिसते ना तिथं पायऱ्या आहेत. आत्ता ह्या मंदिराजवळ आपण आलेलो आहे आणि ह्या मंदिरापासून असा छोटा रस्ता आहे. दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं जास्त वेळ थांबू देत नाहीत. दर्शन घेतलं का पटकन आपल्याला खाली पाठवतात. आणि खाली जे दिसत आहेत पायऱ्या तुम्हाला, ज्या की अशा इथून खालून आपल्याला वरती यायचं आहे, तर खाली जायचं आणि नंतर वर यायचं असा हा ट्रॅक आहे इकडं 5,000 पायऱ्याला. आणि ह्या पुढच्या 5,000 पायऱ्या आहेत ना, त्या खूपच डेंजर आहेत, कारण मागं वळून बघितलं का भीतीही वाटत होती आणि चक्करही येत होती. तर असं गिरनार दर्शन आमचं झालं. खूप सुंदर झालं, खूप चांगला अनुभव आला आणि कसं तिथपर्यंत गेलो हे कळलंसुद्धा नाही. आणि नंतर मात्र येताना 5,000 पायऱ्या उतरलो आणि रोपवेत बसून आलो. रोपवेतला सुद्धा खूप चांगला अनुभव होता. काय व्हायचं, रोपवेवरून येताना ना पूर्णपणे स्टॉप होत होता आणि नंतर मग खाली येत होता. असा आमचा गिरनारचा अनुभव होता. तर खूप छान गिरनारमध्ये दत्त महाराजांचं दर्शन झालं. खूप छान अनुभव आला. रस्त्यामध्ये आपल्याला सपोर्ट देणारे, माहिती देणारे बरेच असं लोक भेटतात की साक्षात ते दत्तावतारच असतात, पण आपल्याला लक्षात येत नाही. आणि तिथं ना ज्यावेळेस आपण रोपवेमध्ये बसायला जातो त्यावेळेस आपल्या जवळच्या काठ्या तिथंच जमा करायच्या असतात आणि त्याच्यावरती आपल्याकडे 3-4 किती आपल्याकडे स्टिक आहेत तेवढं ते लिहितात आणि खाली गेल्यानंतर रोपवेच्या तिथं आपल्याला त्या काठ्या देतात आणि आपण त्या जिथून घेतलेल्या असतात दुकानदाराकडून तिथं जाऊन द्यायच्या असतात. ही पद्धत आहे. तर असा पूर्ण आमचा दिवसभर. सकाळी 8ला निघालेलो, तिथं मंदिरापाशी 1 वाजता आम्ही पोचलो. नंतर 2ला आलो रोपवेपाशी आणि 2 नंतर मग काय आम्ही लगेच रोपवेने खाली आलो. चला तर मग मी माझा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.